मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळवण्यासाठी नेत्यांची लॉबिंग सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी हसन मुश्रीफ, प्रकाश सोळंके दाखल झालेत। मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी देवगिरी बंगल्यावर नेत्यांची लगबग सुरू झाली आहे। मंत्रिपद मिळवण्यासाठी नेत्यांची सध्या लॉबिंग सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, आपण पाहतोय देवगिरी बंगल्यावर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। हसन मुश्रीफ दाखल झालेले आहेत, प्रकाश सोळंके सुद्धा पोहोचलेले आहेत। काय नेमकं घडतंय? नक्कीच आपण जर बघितलं तर 5 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि त्यानंतर नेते सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतील। आणि तत्पूर्वी आपण बघतोय की देवगिरी अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी सध्या नेत्यांची आपल्याला भेटीगाठी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मंत्रिपद मिळावं यासाठी आता नेते लॉबिंग करताना खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। हसन मुश्रीफ असतील, प्रकाश सोळंके असतील, त्याचसोबत जे इतर पदाधिकारी आहेत ते सुद्धा आपल्या नेत्यांसाठी लॉबिंग करताना या ठिकाणी बघायला मिळत आहे। भेटीगाठी सध्या देवगिरीवरती पाहायला मिळत आहे। खरं तर अजित पवार यांच्या पक्षाकडून जवळपास 10 मंत्रिपदाची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यापैकी या 10 मध्ये आपला नंबर लागेल का किंवा आपला नंबर कशा पद्धतीने आपण पुढे घेऊन जाऊ शकतो, दादांपर्यंत आपली मागणी कशी घेऊन जाऊ शकतो, यासाठी आता नेते हे अजित पवार यांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की दत्तात्रय भरणे यांच्यासाठी आज यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी मागणी जी आहे ती केलेली आहे। पत्र सुद्धा अजित पवार यांना दिलेलं आहे की जेणेकरून दत्तात्रय भरणे यांना, त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता स्वतःचं लॉबिंग सुरू केलेलं आहे आणि अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर आता नेते दाखल होत आहेत। धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या या माहितीसाठी।